नारायण नारायण. हिमावनला युद्धासाठी जावे लागणार होते. असुरांपासून सुरक्षित असे या बालिकेच्या स्वरूपात असलेल्या श्री पार्वती देवींना कुठे ठेवायचे हा प्रश्न होता. कारण दैत्यांचा धुमाकूळ सुरूच होता. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. पार्वती. ओम नमः शिवाय. पार्वती ही इथे काय करतीये? ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. पार्वती. हे काय करत आहेस तू? आई, मी केवळ महादेवांचा जप करीत होती. आणि कोणी शिकवलंय तुला हे? कोणी नाही, का कोणास ठाऊक. आज मला माझ्या मनातून वाटत होते की श्री महादेवांचा जप करावा. हे बघ पार्वती, मला हे अजिबात आवडलेलं नाहीये. पण काय, ते तर देवांचेही देव आहेत. हो, ते आहेतच, पण तू त्यांची भक्ती केलेली मला चालणार नाही. पण आई. पुरे झालं, चल आता चल. पण आई, अगं आई सोड. पार्वती चल. सदानंद 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 सदानंद. बोला सदानंदाचा येळकोट येळकोट. ध्यानात असू द्या, ही शिवलीले सोबतच आदिशक्तीची ही लीला आहे. आता मैनावती श्री पार्वती देवींना घेऊन दधीचीच्या आश्रमात राहायला गेल्या. दधीची साक्षात शिवभक्त. त्याच्या आश्रमात शिवसाधनेच्या सर्व खुणा होत्या. मैनावती मात्र अस्वस्थ होत्या, कारण या सगळ्यापासून श्री पार्वती देवींना दूर ठेवायचे होते. श्री महादेवांशी श्री पार्वती देवींचा भविष्यात कसल्याही प्रकारे संबंध येऊ नये म्हणून ती काळजी घेत होती. दधीचींनी त्यांना समजावले आणि त्याचा प्रत्ययही आला. देवी, तुम्ही अस्वस्थ दिसत आहात. होय ऋषीवर, मी पार्वतीला शोधत आहे. देवी, तुमच्या पोटी साक्षात आदिशक्तीने जन्म घेतलाय. तुम्ही निष्कारण त्यांची चिंता करू नये. निष्कारण नाही ऋषीवर, मला तिची काळजी वाटत आहे. मी सतत या विचारात असते की जे माझ्या कन्येबाबत गंगेबाबत झालं ते हिच्या बाबत होऊ नये. ते जर विधिलिखित असेल तर आपण त्यापुढे काय करणार? कोणी काहीही म्हणो, पण मी पार्वतीला शिवापासून त्यांच्या आराधनेपासून तिला दूर ठेवणार आहे. देवी, त्यांना असं बंधनात अडकवणं शक्य नाही. ओम नमः शिवाय. ऋषीवर, मला पार्वतीचा आवाज येतोय. ओम नमः शिवाय. 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 पार्वती,
देवी, ऋषीवर, तुम्ही काहीही बोलू नका. पार्वती, तू हे काय करत आहेस? आई, मी महादेवांचे ध्यान करीत होते. तुला मी आधीच सांगितले होते की हे असे करायचे नाही, तरी देखील तू असे का करते आहेस? मला हे अजिबात आवडलेलं नाहीये. देवी, तुम्ही असं करू नये. त्या शिवाची आराधना करतायत हे अयोग्य नाही. तुम्ही देखील त्यांना अडवू नये. त्या साक्षात महादेवांची आराधना करतायत. देवांचे देव महादेव. तसे असले तरी ते माझ्यासाठी अयोग्यच आहे. मी तिला शिवापासून दूरच ठेवणार आहे. माझ्या एका मुलीचा विरह मी कसा बसा सहन केला आहे, पण आता मी हे पुन्हा सहन करणार नाही. देवी, तुम्ही त्यांना शिवापासून, त्यांची आराधना करण्यापासून दूर ठेवू शकणार नाहीत. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. देवी, तुम्ही कितीही प्रयत्न केलेत तरी शिवापासून शक्तीला विलग कसं करणार? दधीची आणि श्री पार्वती देवी यांचेही काही ऋणानुबंध होते, अगदी सती देवींच्या जन्मापासूनचे. आणि म्हणूनच दधीची जसे सती देवींना सहाय्यभूत ठरले, तसेच ते श्री पार्वती देवींनाही सहाय्यभूत ठरले. पण दधीची ऋषींच्या आश्रमातच पार्वती देवी आणि मैनावती राहिल्या नाही. हिमावन युद्धात विजयी झाले आणि यथावकाश ते मैनावती आणि श्री पार्वती देवींना स्वस्थानी घेऊन गेले. मग पार्वती देवी आणि श्री महादेव यांचा विवाह कसा झाला? तो विवाह इतक्या सहज झाला नाही, कारण श्री पार्वती देवींना याचे स्मरण नव्हते की गतजन्मी त्या सती देवी होत्या. हे माझ्यासारखेच झाले हो ना? म्हणजे हे ह्या आधी बी घडून गेलं आहे. आणि तुला वाटलं होतं का हे तुझ्या संगच घडलंय? वय, आता बघूया काय सांगतात मुहूर्ती. खरं तर तेव्हा परिस्थिती ही अशीच होती, पण त्यात एक वेगळे पण होतं. ते कोणते? तेव्हा श्री महादेव तटस्थ होते आणि इथे ते तुम्हाला सहाय्य करतायत. पुढे काय झालं मुनिवर? श्री पार्वती देवींचे श्री महादेव प्रेम हे वेळोवेळी मैनावती आणि हिमावन यांच्या ध्यानात येत होते. त्यांना त्याचा प्रत्यय येत होता. प्रत्यक्ष दुर्गा देवींचं पालकत्व पार पाडणं इतकं सोपं नव्हतं. देवी, आपली कन्या पार्वती आज आपल्याबरोबर जेवायला नव्हती. काय झालं देवी? तिचे ध्यान कुठे असते कोणास ठाऊक. तिचं काय चाललंय हे वेगळ्याने काय सांगणार. तिचं पालकत्व पार पाडणं साधं नाही स्वामी. ये पार्वती, आता आम्ही तुझ्याच विषयावर बोलत होतो. कुठे होतीस तू? ती कुठे असणार? जेव्हा बघावं तेव्हा पूजा करत बसलेली असते. ती तर कुठेही ध्यान नसतं तिचं. आधी तिला भोजन तर करू देत. नाही बाबा, मी तेच सांगायला आले आहे. मला भोजन करायचे नाही. मग काय करायचे आहे? पूजा, ध्यान की अजून काही? होय, मला तेच करायचे आहे जे तू म्हणते आहेस, कारण तेच माझ्या जीवनाचे ध्येय आहे. आपण या विषयावर नंतर बोलणं इष्ट ठरेल. नाही बाबा. बाबा, आई, मला तुम्हाला काही सांगायचे आहे. मी एक संकल्प केला आहे. संकल्प? कोणता? मी श्री महादेवांची विवाह करणार आहे. बघितलं तुम्ही? हिनं जे करू नये अशी आपली इच्छा होती तेच ती हे करत आहे. पण मी असं घडू देणार नाही. मला माझ्या कन्येची काळजी आहे. काहीही झालं तरी मी असं घडू देणार नाही. ही त्यावर बोलायची वेळ नव्हे.
पार्वती, तुझ्या विवाहाबद्दल आमच्या मनात अनेक योजना होत्या. पण बाबा, त्या आता पूर्ण होतील याबद्दल मला शंका आहे. कारण मी मनोमन हा निर्णय घेतला आहे की मी श्री महादेवांशीच विवाह करेन. शिवोऽहं 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 शिवोऽहं. शिव अंतर्यामी असेल तर हा सूर येणारच. कैलासात श्री महादेवांशी भांडून श्री सतीदेवी माहेरी गेल्या आणि तिथे त्यांचा अपमान झाला. तेव्हा त्यांनी गर्जना केली की मी कोणाची कन्या नाही आणि कोणीही माझे माता पिता नाहीत. आणि त्याची खूण म्हणजे हे शरीर त्यांनी नष्ट करायचे ठरवले. अग्निदेवही पुढे येईनात तेव्हा त्यांनी ते स्वतःच नष्ट केले. हे शरीर नष्ट झाले, परंतु सोहम मात्र आत सुरूच राहिले. मला एक शंका आहे. आपण माझीही विवाहाआधी परीक्षा घेतली होती, त्याचे काय कारण आहे? मनुष्य जन्मात गत जन्माची ओळख पुसली जाते. योग मार्गाने ते जाणून घेणे शक्य होते. पण माझ्याशी विवाह करताना शरीर आणि आत्मा एका विशिष्ट अवस्थेत असणे अत्यंत आवश्यक असते. अन्यथा त्या ऊर्जेत कसं वावरायचं हे ध्यानात न येऊन तुझा मृत्यू झाला असता. आज मी सांगतो, मी 12 वर्ष चंदनपुरीत होतो तेव्हा देखील बानूला एका विशिष्ट उंचीवर नेण्याचा मी प्रयत्न करत होतो. नारायण नारायण, मी त्याचा साक्षी होतो आणि म्हणूनच आज बानू इथे उपस्थित आहे. तर श्री पार्वती देवींनीही कठोर तप सुरू केले, कारण त्यांना श्री महादेवांना प्राप्त करायचे होते.
महाराज, मला अजून एक विचारायचं आहे जी. विचार बानू. पार्वती देवींनी जे व्रत केलं ते कुठलं होतं जी? हे तुला का जाणून घ्यायचे आहे? पण ते जर सांगितलं तर काय होणार आहे? तसं नव्हे. तिला जे मिळवायचे होते ते तिने मिळवले आहे. आता आणखी काय मिळवायचे आहे? म्हाळसा, इथे उपस्थित असणाऱ्या प्रत्येकाला त्यांच्या शंका विचारण्याचा अधिकार आहे. मुनिवर. नारायण नारायण. श्री पार्वती देवींना उमा असेही म्हटले जाते. श्री पार्वती देवींनी नेमके कसे व्रत केले हे मी आज सांगणार आहे. देवी, आपणही प्रयत्न केला तर आपल्यालाही ते व्रत आठवेल. स्वामी, देवी सतींनी पार्वती देवींच्या रूपाने पृथ्वीवर पुनर्जन्म घेतला आहे आणि त्यांचे आणि श्री महादेवांचे पुन्हा मिलन कधी होईल ह्याची सारी सृष्टी प्रतीक्षा करते आहे. हो, पण आपण अस्वस्थ का आहात? कारण पार्वती देवींना हे ठाऊक नाही की त्याच आदिशक्ती आहेत आणि श्री महादेव देखील विरक्त आहेत. हो, ही बाब मात्र गंभीरच आहे. अशा वेळी आपण त्यांना सहाय्य करायला नको का? त्या कोण आहेत हे आपण त्यांना सांगायला हवे, अथवा श्री महादेव आणि त्यांचे मिलन होईल यासाठी सहाय्य करायला हवे. देवी, आपल्याला काय म्हणायचे आहे हे मला कळत आहे. आपण धीर धरायला हवा. परंतु सारी सृष्टी शक्तिहीन झाली आहे आणि अशातच दैत्यांचे बळ वाढले आहे. आपण हे थांबवायला नको का? देवी, या क्षणी आपण हस्तक्षेप करणं म्हणजे थेट शिवलीलेत हस्तक्षेप करण्यासारखं होईल. आपण असं करणं योग्य नाही. यापेक्षा आपण योग्य वेळेची वाट बघणंच इष्ट ठरेल. मी पार्वती, पर्वतराज हिमावन आणि राणी मैनावती यांची कन्या, आज ह्या ठिकाणी साऱ्या सृष्टीला साक्षी ठेवून संकल्प करणार आहे.